हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. मागच्या भागात बघितलं की अक्षला सिया आणि यशची जवळीक बघून त्रास होत असतो. आताही ते दोघे डिनर डेटला गेले म्हणून चिंतेत फेऱ्या आणि त्या चिंतेत आता आपल्या खोलीच्या खिडकीत उभा असतो. तेवढ्यात त्याचं लक्ष खाली पार्किंग मध्ये नुकतेच आलेल्या सिया यशवर पडते आणि रागात त्याच्या मुठी आवडल्या जातात. खाली पार्किंग मध्ये या सगळ्यांपासून दूर सिया यश मात्र एकमेकांच्या हातात हात घालून आत येत असतात. आता सियाच्या चेहऱ्यावर कमालीचा तेज पसरला होता. जणू चंद्राची चमकच तिच्यात आली होती. वर नभात चंद्र चमकत होता तर खाली सियाचा चेहरा. जान समोर जाता जाता अचानक यशने तिचं मनगट धरला. त्याची ती सौम्य हाक आणि स्पर्श सियाच्या अंगात शिरशिरी देऊन गेला आणि त्या थंड वातावरणात एक शीतलहर तिच्या अंगाला भेदून गेली आणि तिचे पाय तिथेच थांबले. पण आता तिला मागे वळून बघायला सुद्धा लाज वाटत होती. हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. त्या साडीच्या पातळ पदरातून तिचा खालीवर होणारा हृदय एक लयबद्ध संगीतासारखा धडकत होता. जान, प्लीज मला बघ, यशने पुन्हा तिला शांत आणि सौम्य आवाजात रिक्वेस्ट केली. ना कुठली जबरदस्ती, ना कुठली तीव्रता. अगदी हळूवार आणि सौम्यतेने आपल्या काचेच्या बाहुलीला जपत होता. मनगटावरची ती पकड याचा पुरावा. एखादं फूल पकडावं तसं त्याने तिचं मनगट पकडून धरलं होतं. पण त्या पकडीवर नजर ठेवून असलेला अक्ष मात्र रागात लाल होत चालला होता. जान, मला तुला खूप काही सांगायचं आहे. प्लीज थांब ना आणखी थोडा वेळ. अहो, कुणी पाहिल प्लीज. त्याचं ते मधार बोलणं आणि प्रेमळ नजरेने बघणं तिला छळत असल्याने ती हळूच बोलली. जान, प्लीज. अहो, प्लीज तुम्ही असं सारखं सारखं प्लीज नका बोल. सिया हळूवार आपली पापणीही न हलवता बोलली. तिला आता यशच्या डोळ्यात बघायला सुद्धा लाज वाटत होती. त्याच्या डोळ्यातलं तिच्याविषयी असणारं भरमसाठ प्रेम तिच्या हृदयाला भेदून जात होतं आणि ती आणखी लाजून चूर होत होती. अहो, प्लीज आपण आपल्या खोलीत जाऊन बोलू शकतो का? बोलून सियाने हळूच आपल्या जालीदार पापण्या वर करून यशकडे बघितलं आणि यशची विकेट गेली. तिच्या डोळ्यातली ती अबोल रिक्वेस्ट त्याच्या ओठांवर छानशी स्माइल देऊन गेली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या हातात हात घेत वाड्याच्या आत आले. तसा आपल्या बाल्कनीतून त्यांना बघत असणारा अक्ष सुद्धा आपल्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी यश आणि सियाची सकाळ झाली ती एकमेकांच्या मिठीतच. सवयीप्रमाणे यश आधी उठला. तशी त्याची नजर सर्वात अगोदर गेली ती आपल्या मिठीतल्या गोड पाखरावर, जी त्याच्या हृदयाशी अगदी सस्याच्या पिल्ल्यासारखी बिलगून झोपली होती. तिचे मंद श्वास त्याच्या छातीवर आदळत होते. तिचा निरागस चेहरा बघून त्याचे ओठांचे कोपरे रुंदावले.
आणि त्याने सियाच्या कपाळावर दीर्घ चुंबन घेतलं आणि आपल्या फुलाला हळूच आपल्या बाजूला करत अलगद तिला बेडवर झोपविलं. तिच्यावर नीट कम्फर्ट देऊन यश जिमसाठी निघून गेला, जी त्याने वाड्यातच वरच्या फ्लोअरवर बनवून घेतली होती. आताही तो तिथे आपला पसीना काढत होताच की अक्षयच्या आवाजाने त्याचं लक्ष त्याच्यावर गेलं. ब्रो, प्लीज आता तू तरी असं वागू नकोस. अक्ष आज यश जवळ येत म्हणाला, पण यशने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपली धावपळ सुरूच ठेवली. त्याचं असं आपल्याकडे दुर्लक्ष करताना बघून अक्षला राग आला, पण त्याने तसं न दाखवता आपल्या चेहऱ्यावर एक खोटं हसू चिपकवून घेतलं आणि तिथून जाऊ लागला. तू इथे वर्कआउट करू शकतोस. यशचा तोच करडा आवाज त्या जिम रूम मध्ये घुमला. तसे अक्षचे जाणारे पाय मागे वळले. तसं ब्रो, तू अजून मला वहिनीची ओळख करून दिली नाहीस. अक्ष पुशअप मारत म्हणाला. तसे याचे धावणारे पाय थांबले. याला बोट काय दिलं, हातच सरळ हातच धरतोय बघून यशची नजर अक्षवर बारीक झाली, पण त्याची ती धीर गंभीर नजर बघून अक्ष सरळ जमिनीवर पडला. जणू यशने नजरेनेच त्याला त्याची लायकी दाखवून दिली होती. सियाची खोली. इकडे सियाने जसे आपले डोळे उघडले, कालचं आठवून तिच्या ओठांवरची स्माईल गडद झाली आणि तिने आपल्या अंगाला छान असा आळोखा पिरोखा दिला. पण अचानक तिचे हात वर थांबले. पण त्यांना काल काय सांगायचं होतं? सिया विचार करत होती आणि काहीतरी विचार करून तिच्या चेहऱ्यावर लाजेची छटा पसरू लागली आणि तिने मान वळवून भिंतीवरच्या त्या फोटोला बघू लागली. इकडे थोड्याच वेळात यशने आपलं वर्कआउट संपविलं आणि तो तिथून बाहेर पडला. दादा, तू माझी ओळख करून दे किंवा नको दे, मी माझी ओळख आपल्या पद्धतीने करून घे, बोलत अक्षने हातातला डंबल्स जोरात खाली आपटला आणि तो सुद्धा तिथून तडतड करून आपल्या खोलीत निघून गेला. यश जसा आपल्या खोलीच्या दारापाशी आला, नेहमीच्या येणाऱ्या बॉडी वॉशच्या सुगंधाने त्याची पावलं आपल्या डॉलकडे वळली. नुकतीच आंघोळ करून आल्याने तिचं ते रूप आणखी खुलून आलं होतं. त्यात केसांचं ते टपकणारं पाणी सकाळच्या दवबिंदूसारखं चमकत होते. जणू काही निसर्ग स्वतःच मोत्यांनी तिला भिजवून टाकत असावा. ते बघून पाठीमागे उभा असलेल्या यशचा घसाच कोरडा पडू लागला. सिया अजूनही आपले केस वाढवण्यात होती. तिच्या बांगड्यांची किणकिण त्याला आपल्याजवळ बोलावत होती. आणि अचानक तिला आपल्या मागे त्याची जाणीव झाली. तिचे हात थांबले आणि हृदयाच्या गतीने वेग पकडला. यशने हळूच मागून तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे ते ओले केस अलगद
पाठीवरून सरकवलं. तसा त्याचा थंड बोटांचा स्पर्श होताच सियाच्या तोंडून गोड हुंकार बाहेर पडला आणि तिने आपले डोळे मिटत त्यांना आत ओढून घेतले. तर यशने तसंच तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले आणि आपले डोळे मिटून घेतले. जणू काही तो तिचा सुगंध स्वतःमध्ये भरून घेत होता. अहो, सियाने तशीच एक हळवी साथ त्याला घातली. पण आज काही यश तिच्या ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. तो तसाच तिला मिठीत घेऊन तिला अनुभवत होता. अहो, आपल्याला उशीर होतोय, सिया हळूच बोलली. यशमुळे तिचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. तिचं रोम रोम शहारून येत होत आणि तिचा श्वास वाढला होता. यशने हळूच तिच्या खांद्याला धरून स्वतःच्या समोर केले आणि तिला बघितलं. तर आता सिया डोळे मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. यशच्या जवळीकीने तिचे हात बेहाल झाले होते, पण ती स्वतःला सावरू शकेल त्याआधीच यशने पुन्हा तिला समोरून मिठीत ओढले आणि तिच्या मानेत आपला चेहरा लपविला. आता मात्र सिया ते सहन करू शकली नाही आणि तिचे हात सुद्धा यशच्या पाठीवर घट्ट झाले. दोघेही आपली स्पेशल मोमेंट एन्जॉय करत होते. यश अजून पुढे जाणार की सियाच्या तोंडून आलेल्या त्या हलक्याशा वेदनेच्या हुंकाराने यश भानावर आला. यशने प्रेमाच्या धुंदीत सियाच्या मानेवर आपल्या प्रेमाची पहिली निशाणी दिली होती. ती हलकीशी वेदना सुद्धा जिथे यशला गिल्ट देत होती, तिथे सियाला मात्र ती वेदना गोड आणि हवीशी वाटत होती. सिया अजूनही त्याच्यातच हरवली होती, तर यश मात्र चिंतेत तिच्या मानेवर दिलेल्या त्या निशाणीला बघत होता, जी तिच्या बुऱ्या मानेवर चमकत होती. इकडे अक्षच्या खोलीत अक्ष जिमवरून आला तसा धुसफुसत होता. दादा, तुला काय वाटतं? तू मला सियाशी ओळख करण्यापासून अडवू शकतोस का? आता बघच, मी तुझ्या डोळ्यांसमोर सॉरी माझ्या सियाशी कशी ओळख करून घेत होते. अक्ष बोलतच होता की दादा म्हणत शिव आत आले. तसा अक्ष दचकला. शिव, मी कितीदा सांगितलं तुला माझ्या खोलीत असं न सांगता येत जाऊ नकोस. अचानक शिवला आपल्या खोलीत आलेलं बघून अक्ष गोंधळून गेला आणि त्यातच त्याचा आवाज शिववर चढला. तसा शिवचा चेहरा पडला. आता असं तोंड पाडायला काय झालं? काय आहे ते बोल पटकन. अक्ष थोडं चिडतच म्हणाला. नाही, राहू दे. तुझं ते सडलेलं तोंड बघून आता मला काहीच बोलायचं नाही. शिहू गाल फुगवून बोलली. नाही सांगायचं ना, तर मग निघ इथून. जाते, पण आजकाल ना दादा, तू खूप बदलला आहेस. आता तू आधीसारखा राहिला नाहीस. बोलत शिव
तिथून पाय आपटत निघून गेली. अक्षयचं बदललं रूप कळेल का यशला? यश आणि सियाच्या फुलणाऱ्या प्रेमात अक्ष बनेल का अडथळा? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.